नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल इस्लामाबादमध्ये इराक आणि अमेरिकेच्या दरम्यान युद्धाचा जो थांबवावं यासाठी चर्चा सुरू झाली. जवळपास 21 तासाच्या चर्चेतून कुठलाच तोडगा निघाला नाही आणि त्यामुळं अमेरिकेचं शिष्टमंडळ हे परत अमेरिकेला जात असल्याचं त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन इस्लामाबादमध्ये सांगितलेलं आहे. सर्व जगाच्या दृष्टीनं हे युद्ध थांबावं आणि आखाती देशातून इंधन गॅस याचा सुरळीत पुरवठा व्हावा अशीच भावना आहे. मात्र इराणचे दोन महत्त्वाचे हे आहेत, एक होर्मुझची सामुद्रधुनी आणि दुसरा अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम. या दोन्हीबाबत इराण तडजोड करायला तयार नाही आणि अमेरिका या दोन गोष्टी इराणनं सोडून दिल्या तर त्या चर्चेला तयार आहे असं चित्र आहे. तर इकडं दुसरीकडं गेल्या 3 दिवसापासून राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या ऑपरेशन टायगर बद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार अशा बातम्याही अनेक काही दैनिकांनी छापल्या आणि सर्वच म्हणजे बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनीही केल्या. काल आम्ही पण त्याच्यावर एक व्हिडिओ केला होता. आज योगायोग बघा, एका महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा दैनिक पुण्यनगरीचा वाचकांना पुरस्कार बक्षीस वितरण, त्यानंतर धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं गेल्या 3 दशकापासून सुरू असलेल्या मराठवाडा स्तरावरील पत्रकारांच्या स्पर्धा होऊन त्यांची निवड करण्यात येते. अशा 6-8 पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव पण करण्यात येणार आहे. आणि हा कार्यक्रम आज धाराशिव येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. आणि त्या कार्यक्रम बक्षीस वितरण आणि पत्रकारांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि इतर मंत्री पण उपस्थित राहणार आहे. आणि नेमकं या कार्यक्रमाला धाराशिवचे खासदार असलेले ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, उमरगा लोहाऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि माजी मंत्री आणि परांडा भूमवाशीचे आमदार असलेले तानाजी सावंत हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं नेमकी परवा जी काही चर्चा हवेत सुरू होती, त्या चर्चेच्या अनुषंगानं अनेक लोक आज व्यासपीठावर जेव्हा एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आदी असतील आणि त्यांच्यासोबत व्यासपीठावर खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी हे असतील, त्यावेळेस नक्कीच उलटसुलट चर्चा होणार आहे. त्यातच 2021 साली ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेनेत होते,
शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. त्यावेळेस ते नगरविकास मंत्री होते आणि एका कार्यक्रमात आमदार कैलास घाडगे पाटील, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदेबरोबर एकत्र असताना त्यावेळी अनेक शिवसैनिक आणि इतरही मंडळी तिथं होती. मात्र आधुनिक जे तंत्रज्ञान आलं आहे त्याचा वापर करून तो फोटो त्यातली काही मंडळी फोटोतून गायब करून हा मॉर्फ केलेला फोटो काल काही समाज माध्यमावर काही लोकांनी व्हायरल केला आणि परत या चर्चेचं धूर कसा वातावरणात राहिली याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही तोच फोटो आज वापरत आहोत, परंतु आम्ही जे सांगितलं की तो फोटो 2021चा आहे आणि आता 2026 चालू आहे. एखाद्याला ठरवून बदनाम करायचं असतं त्यावेळेस अशी तंत्र वापरली जातात आणि ते तंत्र माझ्या नेत्याच्या बदनामीसाठी वापरलं जात आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणतात ते वास्तव पण आहे. आज मितीला तरी ओमराजे निंबाळकर, कैलास घाडगे पाटील किंवा प्रवीण स्वामी हे कुठलं पक्षांतर करण्याच्या विचारात नाही. तसं पाहिलं तर जसं ओमप्रकाशराजे निंबाळकर हे राजकारणात सक्रिय झाले आहे त्यावेळेसपासून एक जिल्हा परिषद, तेरणा सहकारी साखर कारखाना, धाराशिव नगर परिषद यावर परत कळंब पंचायत समिती यावर सत्तेच्या पलीकडे त्यांना राजकारणानं सत्तेचा सोपान जास्त चढू दिलेला नाही. राज्यात पण जे ते पहिल्या वेळेस आमदार असताना ही सेनेची सत्ता नव्हती. दुसऱ्या वेळेस ते खासदार झाले, शिवसेनेची सत्ता आली, पण तीही अवघ्या 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी होती आणि त्यातलीही 2 वर्षाहून अधिक काळ कोविडच्या ह्याच्यात वाया गेलेला होता. त्यामुळं ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना आपले समर्थक कार्यकर्ते यांना कसं बूस्ट द्यायचा हाही प्रश्नच आहे. त्यामुळं काहींच्या मते की ओमप्रकाशराजे निंबाळकर हे सत्ताधाऱ्यांच्या कळपात जातील, परंतु आज विरोधात असतानाही जो मतदारसंघासाठीचा विकास निधी येतो, इतर काही निधी असतो, त्या निधीच्या ह्याच्यातून समर्थक कार्यकर्त्यांना योग्य ते पुष्ट देणं शक्य आहे हे त्यांनाही ठाऊक आहे. त्यामुळं शक्यतो म्हणजे 100% ओमप्रकाशराजे निंबाळकर हे पक्षांतर करणार नाही, ही तेवढंच खरं आहे. समजा त्यांनी पक्षांतर केलं तर जी सत्ताधार पक्ष आहे म्हणजे महायुती, त्यात भाजप आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. म्हणजे हे तिघं मिळून सत्ता चालवतात. त्यात जिथं स्थानिक पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर ज्यांच्याशी ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं वैर आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून ओमप्रकाशराजे निंबाळकर कसे बसतील हाही प्रश्न असणार आहे. त्यामुळं कितीही ऑपरेशन टायगरच्या बाबतीत वावड्या उडवल्या, कितीही टेबल न्यूज करून ओमप्रकाशराजे निंबाळकर हे दुसऱ्या पक्षात जाणार अशा बातम्या पेरल्या तरी वास्तव्यात ते घडणार नाही आणि
ते घडण्याची सुतराम शक्ती करता नाही. आजचा कार्यक्रम हा जिल्हा पत्रकार संघाचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक असलेल्या दैनिक पुण्यनगरीचा आहे. त्यामुळं हा कार्यक्रम खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि प्रवीण स्वामी यांना टाळता येणार नाही. कारण त्यांनाही त्यांचं कार्य जनतेपर्यंत पोचवायसाठी या माध्यमांची गरज असते आणि त्यासाठीच ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतील आणि लोकांना चर्चेला वाव मिळेल असा फोटो पण एखादा फोटोग्राफर काढेल आणि तो मग समाज माध्यम कोणीतरी नंतर प्रसारित करेल हे मात्र नक्की. काल दोन IPLच्या जो हंगाम सुरू आहे त्यात दोन सामने होते. एक दुपारी 3:30ला आणि दुसरा संध्याकाळी 7:30ला. दुपारचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल असा झाला होता. प्रथम फलंदाजी करताना RCBनं 208 गडी बाद 201 धावा केल्या होत्या. त्यामुळं आज सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयलला 202 धावा करण्याची गरज होती. राजस्थान रॉयलचा मी असा वैभव सूर्यवंशी हा मैदानात होता आणि तो काय करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यानेही त्याला त्याच्या नावलौकिकासारखी फलंदाजी केली आणि राजस्थान रॉयलनं 20 षटकाला एक षटक आणि एक चेंडू बाकी असताना 210 धावा 4 बाद 202 धावा करत सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल असा तो सामना झाला होता. चेन्नई सुपर किंग या मोसमात आत्तापर्यंत विजयी झालेलं नव्हतं. त्यातही मग महेंद्रसिंग धोनी आज तरी संघाकडून खेळतो की नाही याबाबत पण सगळ्यांची उत्सुकता होती. पण काल पण महेंद्रसिंग धोनी खेळला नाही कारण त्याला दुखापत झाली आहे आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. काल चेन्नई सुपर किंगचा नव्यानंच या संघात या वर्षीपासून खेळू लागलेला संजू सॅमसनची बॅट तळपली. त्यानं या स्पर्धेत यावर्षीच्या या हंगामातील IPL स्पर्धेत पहिलं शतक झळकवलं. त्यानं केलेल्या शतकाच्या जोरावर मग चेन्नई सुपर किंग सर्व बाद 212 धावा केल्या होत्या. एवढं धावाचा डोंगर दिल्ली कॅपिटल पार करेल का अशी पहिल्यापासूनच शंका होती. त्यातही ऋषभ पंतचा खेळ या मोसमात आत्तापर्यंत त्याच्या दर्जाप्रमाणे त्यानं केलेलं नाही ही होती. पण तरीही दिल्लीनं नेटानं हे करत 20 षटकात 189 धावा सर्व बाद केल्या आणि या हंगामातील पहिला
विजय चेन्नई सुपर किंगला मिळवला. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.